काही नीच कर्मचाऱ्यांना या बायका पुरवत होत्या. काही बांगलादेशी तरुणी ही जी शन्नो शेख नावाची आहे, हे लांडे असेच करणार. त्या शन्नो शेखला चौकशी करायला गेले पोलीस तिच्या इथं ना, तर तिथं एक भाभी सापडली. वानखेडे कुणाच्याही बापाला घाबरत नाही संविधानाशिवाय. मी फक्त संविधानाला घाबरते, मी फक्त कायद्याला घाबरते. शन्नो शेख नावाची गरिबांची सनी लिओनी असं मी तिचं नाव. प्रत्येक बाईला धंद्याला लावायचं, तिला तिच्याकडनं चुकीचे कामं करून. काय झालं, बरेच सारे विषय पेंडिंग आहेत आणि बऱ्याच विषयावर मी बोललेली नाहीये. त्याचं कारण तुम्हा सर्वांना माहितीच आहे की 2 महिन्यापासून अगदी माझ्या लेकीच्या साखरपुड्याची तयारी चालू होती आणि अगदी जोमात तयारी चालू होती. त्याच पद्धतीमध्ये साखरपुडाही झालेला आहे, पार पडलेला आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या लेकीचा साखरपुडा खूप 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 सुंदर असा पार पडलाय. तर त्यामुळे माझ्या लेकीचा साखरपुड्याची तयारी चालू असताना कुठल्याही अपशकुनी किंवा कुठल्याही दलिंदर नालायक नीच बायकांचं मला नाव त्यावेळेला घ्यायचं नव्हतं. मी एकच व्हिडिओ बनवला होता त्यावेळेला, परंतु आत्ता मात्र मी दररोज व्हिडिओ बनवणार बरं का, नक्कीच. तर काय झालं होतं माहिती का, गेल्या 17 वर्षापासून जी बाई मी नाही ती माझ्या मागे लागलेली होती. कारण मी तिला माझ्या लेवलची समजतच नाहीये. ती जी चाकणची होती ना, संगीता नाईकरे नावाची बाई, मी तिला माझ्या लेवलची समजतच नव्हती. दुसरी जी आहे ना, गरिबांची सनी लिओनी, तिचा तर विषयच नाहीये. पण त्या बायका मात्र मला त्रास देत होत्या. का तर यांचे जे चुकीचे कामं आहेत, या चुकीच्या कामांना मी विरोध करत होते आणि यांच्या चुकीच्या कामांना मी विरोध करत असल्या कारणाने त्या मला त्यांची विरोधक समजत होत्या किंवा दुश्मन समजत होत्या. मी मात्र त्यांचा विरोध करत नव्हते, कारण त्या लेवलच नाहीये. त्यांच्या कामांचा मी विरोध करत होते. ज्या बायका माझ्याकडे येतील त्यांना मी न्याय देण्यासाठी झटत होती. कारण यांनी प्रत्येक बाईला धंद्याला लावायचं, तिला तिच्याकडनं चुकीचे कामं करून घ्यायचे, तिचे व्हिडिओ बनवायचे, नंतर तिला ब्लॅकमेल करायचं. असं या संगीता नाईकरे आणि ती कोण आहे ना, शन्नो शेख नावाची गरिबांची सनी लिओनी असं मी तिचं नाव ठेवलेलं आहे. तर यांचे हे धंदे होते आणि यांच्या विरोधात मध्ये कुठलीच महिला पुढे येत नव्हती. त्याचं कारण, मला येऊन तक्रारी करायच्या, परंतु आम्हाला परस्पर कशी मदत करता येईल आम्हाला सांगा किंवा करा अशा म्हणत होत्या. ह्यांच्या विरोधात कायदेशीररित्या कुणीच महिला पुढे यायला तयार नव्हत्या. परंतु ज्या खेडच्या होलीताई आहेत त्यांनी हिंमत केली आणि त्या पुढे आल्यात. त्याचं कारणही तसंच गंभीर होतं की त्या होलीताईला यांनी 2 दिवस त्यांच्या घरामध्ये डांबून ठेवलं. त्याच्यानंतर होलीताईच्या नावावर यांनी कंपनीच्या HR कडनं 7 लाख रुपये घेतलेत परस्पर आणि या होलीताईला त्या HR विरोधात मध्ये दिलेला अर्ज हा मागं घे म्हणून तिला फोर्स केला आणि ती घेत नव्हती म्हणून तिला 2 दिवस डांबून ठेवलं. त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याकडनं पैसे घेतले, तिच्याकडनं पैसे घेतले. असा प्रकार झालेला असताना होलीताई माझ्याकडे आल्या आणि त्यांना न्याय मिळाला. न्याय मिळाला म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि हो बघा, गुन्हे दाखल झाले. त्याचं कारण, हो, मला मध्यस्थी करावी लागली. पोलिसांच्या पुढे जाऊन मला भांडावं लागलं की त्या महिलेला न्याय द्या, तिचे गुन्हे दाखल करून घ्या. असे नाही, तिच्याकडे रेकॉर्डिंग आहे, पैसे मागितलेले, पैसे दिल्याचं पण रेकॉर्डिंग आहे त्या महिलेकडे. आणि तिचं जे लोकेशन आहे ते 2 दिवस त्या शन्नो शेख म्हणजेच गरिबांची सनी लिओनी शन्नो शेख हिच्या घरामध्ये सापडलं पोलिसांना. जे त्यांनी ट्रेस केलं ना, तर 2 दिवस तिचं लोकेशन त्याच बाईच्या घरामध्ये होतं. शिवाय 2-3 बायका पण विटनेस आल्यात की हो, आम्ही तिला त्या ठिकाणी पाहिलेलं होतं आणि म्हणून त्यांच्यावर ते गुन्हे दाखल झालेले आहे. खंडणी प्लस काय अपहरण, हे 2 कलम त्यांच्यावर जबरदस्त लागलेले आहेत दोघींवरही. आणि जी बाई संगीता नाईकरे नावाची मला नेहमी हिनवायची, ती काय पोटभरी बाहेरून आलेली, मी गाववाली, अशा तिच्या रेकॉर्डिंग पण आहेत माझ्याकडे आणि मी त्या रेकॉर्डिंगही याच्यानंतर वाजवणार आहे आणि पोलिसांनाही देणार आहे. ती काय पोटभरी, ती काय, तिला बाग कशी करते तिला. अगं बाई, एकदा तू चान्स मिळाला तुला, एकदा नाही का, त्या वांजोट्यामुळं, म्हणून वारंवार मिळेल का? एकदा सक्सेस झाली म्हणून वारंवार होशील का? नसतं का असं? संविधानाच्या पुढं कुणीही मोठं नाही. या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू आहे. त्यामुळे तू कुठल्या गँगकडं गेलीस, कुठल्या नाही का विचित्र लोकांकडे गेलीस म्हणजे मी घाबरेल, अजिबात नाही बरं का. संगीता वानखेडे कुणाच्याही बापाला घाबरत नाही संविधानाशिवाय. मी फक्त संविधानाला घाबरते, मी फक्त कायद्याला घाबरते. हो, घाबरलंच पाहिजे कायद्याला, बिलकुलच. कारण आपल्या देशाला संविधान लागू आहे. ते संविधान कोणाचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे आणि यांनी ज्या आपल्या देशाला संविधान बहाल केलेलं आहे त्या संविधानावर आपला देश चालतोय आणि मी फार शतशः ऋणी आहे त्यांची, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. कारण त्यांनी जर या देशाला संविधान दिलं नसतं तर अशा बोकाळल्या असत्या
सामान्य महिलांवर, सर्वसामान्य लोकांवर किती गुन्हे अन्याय केला असता विचार करा. अरे संविधान असून सुद्धा या घाबरत नाही, कायदे असून सुद्धा या घाबरत नाही, कायदे असून सुद्धा ह्या बायका हुकुमशाही हम करो से कायदा, आमच्या पुढं कायदा वगैरे काहीच नाही, पोलीस आम्ही खिशात भरून फिरतोय. का गो बाई आत्ता 1 महिना झालं पळाल्यात का बरं? मी तर बघा मी नाही पळाले. ज्या वेळेला माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला ना, मी दररोज पोलीस स्टेशनला जायची, करा मला अटक, करा मला अटक. पोलीस अटकच करत नव्हती मला. 7 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला ना, मी पळाले नाही, मी लपून बसले नाही, मी उजळ माथ्याने चाकणमध्ये फिरत होते आणि दररोज पत्रकार माझ्या बातम्या देत होत्या. तुमची तर एकही बातमी दिली नाही पत्रकारांनी. म्हणजे बघा ना, पत्रकारांनाही तुम्ही काय काय चारलं असेल, पत्रकार एकही तुमची बातमी देत नाही, कारण आहे तेवढं. अरे तुम्ही चारलेलं आहे सगळ्यांना तेवढं. आणि ज्या बाईच्या दररोज बातम्या येत आहेत, खंडणीखोर बाई चाकणमध्ये फिरतीये, माझ्यावर एक साधी एनसी सुद्धा नव्हती, तर माझ्या काय 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 माझ्यावर लादलं गेलं. परंतु काय झालं, मी कायद्याला मानत होते आणि म्हणून मी अगदी उजळ माथ्याने आणि बिलकुल जायची मी ठामपणे, पोलिसांना म्हणायची मला करा अटक, तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल केले ना, मग मला अटक करा. आणि त्यावेळेचे PI यादव साहेब, मनोज यादव साहेब मला त्यावेळेला म्हणायचे की वानखेडे ताई, अगं आम्हाला आरोपीच्या मागं पळावं लागतं, तू एकमेव आरोपी असा आहे की दररोज येऊन आमच्या इथं छाताडावर उभी राहतील, म्हणते मला अटक करा. का तर मला माहिती होतं मी काही केलेलं नाहीये, मला माहिती होतं माझ्या विरोधात एकही पुरावा नाही, मला माहिती होतं माझ्या विरोधात एक साधी NC साधा अर्ज सुद्धा पोलीस स्टेशनला त्याच्या अगोदर नव्हता आणि तुम्ही डायरेक्ट माझ्यावर खंडणीची केस टाकली होती कुठलाही पुरावा नसताना. आणि त्यामुळे मी जात होते. मला माहिती होतं ज्या वेळेला हे सगळं बघेल ना, त्यावेळेला मला जामीनच देणार आहे हे मला माहिती आहे. माझ्यावर ज्यांनी गुन्हा झालं होतं, ज्या PSIने मला अटक केली होती, श्रीधर जगताप म्हणून, त्या PSIला काय केलं होतं, खेडला काहीतरी त्याला ट्रान्सफर केलं होतं का निलंबित केलं होतं, असं काहीतरी झालं होतं. का तर माझ्यावर खोटा गुन्हा का दाखल केला आणि मला बेकायदेशीर अटक का केली म्हणून. पण तुम्हाला काय झालं ग, ए नाईकरे सडक्या तोंडाचे, गु खाणारी, गुटखा म्हणजे गु खाणारी, गुटखा खाल्लेली असते कधी पण दलिंदरबाई, आणि ती छिनाल बांगलादेशहून आहे ना, बांगलादेशहून आता त्या 96 शेखला चौकशी करायला गेले पोलीस तिच्या इथं ना, तर तिथं एक भाभी सापडली, जी भाभी नेहमीच्या घरी जात होती. कोणतरी गुप्ता म्हणून आहे, त्याच्या रूममध्ये ती भाभी राहत होती आणि पोलीस चौकशी करत होते. त्यावेळेला त्या भाभीला विचारलं तू कुठे आहे, तर तिच्याकडे डॉक्युमेंट नाही त्या भाभीकडे, बरं का, तिच्याकडे तिचं आधार कार्ड नाही, तिचं काहीच नाही. आणि ती भाभी कुठली, तर बांगलादेशची, आणि ती ना आणलेली आहे. म्हणजे बांगलादेशी तरुणी सुद्धा ही बाई सप्लाय करते भारतात मध्ये. आणि याची आता उद्यापासून मी मागे लागणार या गोष्टींच्या. पोलिसांच्या सोबत मी स्वतः त्या ठिकाणी ज्या एरियात तू राहत होती ना, तिथं मी फिरणार आणि तिथं मी शोधणार बांगलादेशी आणखी तू किती आणल्यात तरुणी. त्या तिथून ती गायब झाली, पळाली ती, पण कुठं पळणार आहे ती सापडणार, आम्ही तिला सापडणार आणि तुलाही सापडणार. बांगलादेशी तरुणी ही जी 96 शेख नावाची आहे, हे लांडे असेच करणार, हे लांडे येत नाही हेच कामं करणार. ती बांगलादेशी छिनाल कशाला उरावर घ्यायला बोलवतीये, हिच्या बोकांडे बसायला, ही गरिबांची सनी लिओनी. आणि त्या बांगलादेशीला ज्या वेळेला पोलिसांनी चौकशी केली की ही हिच्या घरी सारखी असायची, हिला इथं हिनेच आणलेली आहे, त्यावेळेला त्या बांगलादेशीकडे कुठलेही डॉक्युमेंट भेटले नाही. ती म्हणली मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत डॉक्युमेंट आणून देते, आणि त्याच्यानंतर ती गायब झालेली आहे. मला पोलीस स्टेशनमधनं कळलंय की ताई कोणतरी महिला होती आणि आम्हाला संशय आहे ती बांगलादेशीच आहे, कारण तिच्याकडे कुठलेच डॉक्युमेंट नव्हते. का बरं ती पळाली, का बरं ती पोलीस स्टेशनला आली नाही पेपर घेऊन, याचा अर्थ ती बांगलादेशी आहे, बरं का ग. 96 शेख गरिबांची सनी लिओनी आणि ही नायकरे, अगं नंगा नाच केला होता ग तुम्ही चाकणमध्ये, सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केलं होतं, कितीतरी पीडित महिलांचं आयुष्य बर्बाद केलं तुम्ही दोघींनी. परंतु मी सुट्टी देणार नाहीये. काय ग बाई गाववाली तू, ए नायकरे, लय नाक लावून बोलायची ना, मी गाववाली आम्ही गाववाले, हे पोटभरी, मी पोटभरी बरं का, हो मला अभिमान आहे, मी पोटभरीच आहे हो. परंतु मी फक्त पोट भरण्यासाठीच आलेली नाही ग इथं, बरं का. पोट भरण्या मी इथं आल्यानंतर आहे ना, पीडित लोकांना न्याय देण्याचं काम केलंय मी आणि करतेय, इथून पुढेही करत राहणार, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार. तुमच्यासारख्या कितीही रंड्या माझ्या अशा आडव्या आल्या ना, मला फरक पडणार नाही, बरं का. यांचे कामं काय सांगितलंच मी, की जे लाचार, मी सगळे वर्दीवाले म्हणत नाही, काही लाचार आहेत बरं का, चमडीवाले, ज्यांना चमडी फार प्रिय आहे, जे स्त्रीला फक्त मादी म्हणून बघतायत, माय म्हणून नाही, अशा पोलीस खात्यातील काही नीच कर्मचाऱ्यांना या बायका पुरवत होत्या. काही कर्मचाऱ्यांना. हिची ज्या वेळेला चौकशी लागेल ना, या नायकरेची लावणार, उद्या पत्र देणार आहे पोलिसांना मी, हिची कसून चौकशी करा, हिला कुणाकुणाचे फोन गेलेत, हिचे स्टेटस दररोज दिसतात, का बरं तुम्ही हिला अटक करत नाहीये, का हिला अटक करत नाहीये तुम्ही, ही कशी काय फिरतीये,
ही कशी काय घरात मध्ये आहे, ती शन्नो शेख पण आणि ही पण, यांचे स्टेटस दिसत असताना का पोलीस अटक करत नाहीये? उद्या मला माहिती आहे पोलीस त्यांचं काम अगदी चोखपणे करतायत, परंतु माझी रिक्वेस्ट आहे तिथल्या साहेबांना, ह्या नीच बायकांना सोडू नका. यांनी खूप महिलांचे आयुष्य बर्बाद केलेले आहे, खूप. तुम्ही जर कचून चौकशी केली ना, आता काल सुद्धा मला एका खेडच्या, मला 15 दिवस झाले लोकांचे फोन येत आहेत की आम्हाला तुम्हाला भेटायचं, या बाईने आम्हाला फसवलं पैशासाठी, आम्हाला तुम्हाला भेटायचं आम्हाला. पण माझ्या लेकीच्या साखरपुड्यामुळे मला त्यांना वेळ देता येत नव्हता, आणि माझ्या लेकीच्या साखरपुड्यामध्ये मला हे असले विघ्न नको होते की मला तो अगदी व्यवस्थितपणे पार पाडायचा होता, आणि तो पार पडलाय, व्यवस्थित पार पडलाय माझ्या लेकीचा साखरपुडा. आता तुमची खैर नाही.